हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पुण्यामध्ये कुख्यात 267 गुंडांची पोलीस आयुक्तालयामध्ये परेड, गुन्हे शाखेची कारवाई, शहरातील सर्व गुन्हेगारांची पोलिसांसमोर हजेरी। पुण्याचे नवे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांकडून सराईत गुन्हेगारांना समज, यापुढे कुठलेही गुन्हे करायचे नाहीत अन्यथा मोक्का अंतर्गत कारवाई करू, पोलिसांची गुन्हेगारांना तंबी। कुख्यात गुंड गजा मारणे, बाबा बोडके, निलेश घायवळची पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये परेड, नवे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांची सराईत गुन्हेगारांवर धडक कारवाई। सकाळी कुख्यात गुंड निलेश घायवळचे मुख्यमंत्री शिंदेंसोबतचे फोटो समोर, तर संध्याकाळी पुणे पोलीस आयुक्तांकडून घायवळसह इतर गुन्हेगारांची परेड। राज्यातील गुंडांचे अच्छे दिन आलेत, गुंडाने मंत्रालयामध्ये बनवलेले रील्स ट्विट करत विजय वडेट्टीवारांची टीका, तर राऊतांकडून सुद्धा गुंड निलेश घायवळचा शिंदेंसोबतचा फोटो ट्विट। कुणी भेटायला येतं त्याला मर्यादा घालता येत नाही, फोटो काढण्यासाठी आलेल्यांना नाही म्हणता येत नाही, टीकेनंतर मंत्री दीपक केसरकर यांचं प्रत्युत्तर। राज्यात सरकार निर्मित गुंडाराज, सरकारच्या बगलबच्च्यांच्या अधिकाऱ्यांकडून खंडणी वसूल, नाना पटोलेंचा आरोप, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गुंडांना पोसत असल्याची राऊतांची टीका। मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या मुलानं केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, भाजप आमदाराच्या आरोपानंतर जयंत पाटलांची टीका। छगन भुजबळ यांनी नाभिक समाजाची माफी मागावी, जरांगेंची टीका, तर भुजबळांकडून कोणाचाही अपमान नाही, त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, बबनराव तायवाडेंचं प्रत्युत्तर। संसदेमध्ये इंग्रजीत विचारलेल्या प्रश्नावर नारायण राणे गडबडले, अंजली दमानियांकडून ट्विट करत राणेंवर निशाणा, ज्यांना प्रश्नही कळत नाही ते एमएसएमईना काय दिशा देणार, दमानिया यांची टीका। लोकसभेनंतर इंडिया आघाडीचं सरकार आल्यास देशव्यापी जातनिहाय जनगणना करणार, आरक्षणावरील 50% मर्यादाही काढणार, रांचीतील भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींचं आश्वासन। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।